but yesterday after our darshan I lost my iPhone. I cried like hell. I am feeling so sad even today. I don't know मला माझा आयफोन भेटेल का नाही परत. बट येस आम्ही FIR वगैरे केला आहे. त्याच्यानंतर खूप आम्ही चाललो, खूप हेक्टिक झालं सगळं. ठीक आहे. I am shooting this video with someone else's phone just to, you know, I have a content like that phone have so much content, like for 2-3 weeks I can post the videos from this content, but I don't know what to do. Okay guys, bye. I bought that phone on my birthday. It's not about phone, it's about memories. I'm still sad. I can't pretend. I don't have words to say because मला सवय होती की मी जिथे पण जायचे तिथं फोननी कंटेंट वेदर आय एम पोस्टिंग नॉट पोस्टिंग दॅट थिंग इट्स अप टू मी. बट मला खूप आवड आहे की मेमरीज कलेक्ट करायच्या. का गेला तो फोन 7 असं काही नव्हतं की आम्ही निष्काळजीपणे केलता की मी फोन असं कसा पण टाकून दिला होता. आय केप्ट इट व्हेरी सेफ इन माय बॅग. आय डोंट नो कसा गेला, कोणी घेतला. त्या समोरच्या पर्सनला माहिती नसतं ना की त्या व्यक्तीशी किती त्याच्या मेमरीज असतात. सो मला नाही वाटत की हे असं काही केलं पाहिजे, कुणी पण केलं पाहिजे. माझ्याकडे शब्द पण नाही आहेत बोलायसाठी. आता मी काहीतरी तिसरंच बोलेल. सो बाय गाईज. आमची प्रयागराजची बस कॅन्सल झाली आणि इट्स 4:30 PM. सो आता मी प्रायव्हेट उबर बुक करून प्रयागराजला चाललो आहे. आय डोंट नो की आम्हाला आत जायला भेटेल नाही भेटेल. आय विल कीप यू अपडेटेड. सो मच सी आफ्टर. So guys, it's 5 and we are still here. We are waiting for our cab. काय होतंय आम्हालाच नाही कळते. बट येस आय एम एक्सायटेड फॉर द महाकुंभ. आय एम लिटल हॅपी नाव बिकॉज माझा ईमेल रिकवर झाला आहे, माझं इंस्टाग्राम रिकवर झालं आहे, माझं यूट्यूब रिकवर झालं आहे. बट आता फोनच आणि फोनमधला कंटेंट तो नाही रिकवर झाला. आणि सॅडनेस तो पण नाही रिकवर झाला. आर्या सी हाय. मॅक्स आहे. चार 5 तासांच्या प्रवासानंतर फायनली आम्ही प्रयागराजला पोचलो. आणि प्रयागराजमध्ये पोहोचताच बाहेर आम्हाला ऑटो भेटली आणि त्या ऑटोने आम्ही आतपर्यंत गेलो. लकीली त्या ऑटोवाल्याने आम्हाला आमच्या टेंटपर्यंत सोडवलं. सो आम्हाला त्या दिवशी काहीच नाही चालावं लागलं आणि कुठलीच डिफिकल्टी नाही आली आत जाण्यासाठी. So many struggles, so many things, so many difficulties. Finally we made it. We reached here in. आणि आज गर्दी कमी असल्यामुळे पूर्ण गाडी आमची जी काय होती ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आलेलं आहे, ते आतपर्यंत आलेलं आहे. आता आम्ही आमचे टेंट शोधू आणि झोपू कुठेतरी बिकॉज वी आर सो टायर्ड, सो टायर्ड. ओके बाय गाईज. दिस इज आवर विला. Guys, this is more than cutesy. Look at this tent. Very demure, very cutesy. Yes. आता ह्या वेळेस तर एवढं म्हणजे गर्दी नाही. आम्हाला तर नाही वाटली एवढी गर्दी आहे किंवा कुठे डिफिकल्टीज नाही आल्या. सो इफ यू वॉन्ट टू विजिट दिस वीक यू कॅन. ठिकाणी मी बाहेर जाते.
सो गाईज इथे खूप जास्त थंडी आहे. सो इट्स 2 AM in the night and we stayed there. It's nearby the Sangam only. So you can see the Sangam. आणि आत्ता पण लोक स्नान करत आहेत. आत्ता खूप जास्त थंडी आहे. खूप जास्त कमी टेम्परेचर असणार आहे. आय कॅन से मला थंडीमुळे काहीच सुचत नाही आहे. I literally wore 3 layers. Look at this. 1, 2, 3 and the scarf. Still I am feeling so cold. Okay, let's explore this Sangam. I hope I can record people's reaction like a news channel. How you feeling? How you feeling? त्यांनी टेम्पररी पूल बांधले आहेत ते महाकुंभसाठी. सो दाखव व्हिडिओ. येस, खूप जास्त छान मॅनेजमेंट आहे त्यामुळे तर एवढ्या करोडोंची गर्दी ते हँडल करू शकतात. आणि आम्ही आत्ताच उठलो आहोत आणि आता आम्ही डुबकी घ्यायला जाणार आहोत संगमावर. खूप थंडी आहे गाईस, खूपच जास्त थंडी आहे. बट येस, आय एम एक्सायटेड. आय एम स्टील स्लीपी. या मी व्हिडिओज काढेन ते मी ॲड करेन. बाय. किती गर्दी आहे, खूप जास्त. तर मॅनेज करावं लागेल. Also, you might be thinking why I'm looking like this. I am feeling so grateful. I am very lucky that I got a chance. महाकुंभमध्ये यायला भेटलं आणि त्रिवेणी संगममध्ये डुबायला भेटलं, डुबकी मारायला भेटली. आता मी म्हणू शकते की माझे पाप धुतले गेलेले आहेत सगळे. ओके, सो बाय गाईज. It was a very nice experience. Bye. Guys, so I just as I already told you guys that मी कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगममध्ये स्नान केलेलं आहे. सो I felt very grateful. Like I'm the luckiest one who got a chance to मी खूप नशीबवान समजते स्वतःला, कारण मला हा चान्स भेटला की कुंभमेळ्यात यायचा आणि संगममध्ये स्नान करायचा. आय फील व्हेरी ब्लेस्ड टुडे. आणि येस, आता ह्याच्यानंतरचा हाच प्लॅन आहे की आम्ही लखनौला जाणार आहोत परत. आमचा पहिले प्लॅन असा होता की 2 दिवस अयोध्या, बट ड्यू टू सम रिझन्स वी चेंज्ड एव्हरीथिंग. सो येस, सो लखनौला जाणार आहे. आता मला 1 दिवस लखनौला स्पेंड करून आमची फ्लाईट आहे आणि त्याच्यानंतर परत बॅक टू शकत. आणि ज्या गोष्टी घडल्या या ट्रिपमध्ये त्याच्यानंतर मी एवढी हॅप्पी आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा की किती छान असेल हा एक्सपिरियन्स. आय वॉन्टेड टू रेकॉर्ड, बट खूप जास्त गर्दी होती, धक्काबुक्की होत होती आणि त्याच्यामध्ये फोन नेणं थोडं रिस्की होतं. सो मी तो प्लॅन ड्रॉप केला. बट आय विल ट्राय टू ॲड सम व्हिडिओज ऑफ दिस ॲम्बियन्स ऑफ दिस संगम. ओके, बाय बाय गाईज. थँक्स.